ह्या ह्या आयोजनामुळे म्हणजे आपण हे आयोजन केलं ऑलिम्पियाडचं, या आयोजनामुळे ह्या क्षेत्रातलं जे भारतातलं योगदान आहे, एकंदर स्थान आहे, महत्त्व जे आहे, त्याला कशाप्रकारे बळकटी मिळू शकेल आणि एक भारताची प्रतिमा याच्यामुळे जागतिक स्तरावरती कशाप्रकारे येऊ शकेल, अधिक जास्त प्रकाशमान होऊन त्याला सुद्धा कशी काय बळकटी मिळू शकेल, कशाप्रकारे मिळेल? सो याच्यात मी दोन भागात सांगेन. एक तर जसं पंतप्रधानांनी भाषणामध्ये उल्लेख केला की भारतामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे अनेक वेधशाळा आहेत. त्यांनी GMRTचा उल्लेख केला. GMRT जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप हा नारायणगावजवळ मोठा रेडिओ दुर्बीण बांधलेली आहे. त्याच्यानंतर मग हिंगोली जिल्ह्यामध्ये लायगो इंडिया ची वेधशाळा बनणार आहे. पण लडाखमध्ये असलेल्या हानले वेधशाळेचा उल्लेख केला. अशा वेगवेगळ्या वेधशाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आहेत. सो जेव्हा आपण भारतामध्ये अशी स्पर्धा घडवून आणतो तेव्हा या वेधशाळांबद्दल माहिती देण्याची आपल्याला संधी मिळते जगातल्या इतर देशांना, आणि त्या वेधशाळांकडे नवीन शास्त्रज्ञ आकर्षित होतात. त्याचबरोबर दुसरा भाग मी सांगेन की ह्या प्रत्येक ऑलिम्पियाडमध्ये अशी पद्धत आहे की आयोजक देश हा प्रश्न बनवत असतो त्या वर्षीचे. सो भारतामध्ये ऑलिम्पियाड झाल्यामुळे भारतीय खगोलशास्त्रज्ञांना हे यावर्षी ऑलिम्पियाडचे प्रश्न बनवण्याची संधी मिळाली, आणि त्या प्रश्नांमधून भारतामध्ये कोणत्या विषयावर विशेष संशोधन चालतं, भारताने कुठच्या विषयात खूप आघाडी घेतलेली आहे हे दाखवण्याची संधी त्यांना जगाच्या सगळ्या देशांना मिळाली. सो त्याचं असं भारताची खगोलशास्त्राची प्रगती आपण त्या पद्धतीने इतर देशांना दाखवू शकतो. आपण ऑलिम्पियाडचं आयोजन केलं, हे आयोजन नेमकं कशा पद्धतीने केलं गेलं, म्हणजे काय नेमकं त्याच्यामध्ये कसे कसे टप्पे होते हे जरा समजावून सांगितलं तर बरं होईल. साधारणपणे 1.5 वर्षापूर्वीपासून त्याची तयारी सुरू झाली, आणि त्यात वेगवेगळे टप्पे असतात. एकतर म्हणजे जसं मी म्हटलं तसं की प्रश्न बनवायचे ही जबाबदारी आयोजक देशाची आहे. म्हटल्यावर एक वेगळी समिती बनवली होती 15 जणांची. ते फक्त प्रश्न बनवण्याचं काम करत होते. ते त्यांना बाकी कशामध्ये सहभागी झाले नव्हते. पण त्याचबरोबर इतर अनेक गोष्टी असतात. एवढ्या वेगवेगळ्या देशांचे संघ येणार म्हणजे त्यांना आमंत्रणं पाठवायची, त्यांना व्हिसा मिळतो की नाही वेळच्या वेळी, त्यांची राहायची व्यवस्था करायची, जेवायची व्यवस्था करायची, ज्या दिवशी त्यांचे परीक्षा असतील त्या परीक्षांच्या दिवशी पुरेसे विद्यार्थी व्यवस्थित परीक्षेच्या पद्धतीने बसू शकतील की नाही याची व्यवस्था करायची. आपण एक एक्झाम नेहरू तारांगणामध्ये घेतली. नेहरू तारांगणाने आपलं खूप उत्तम सहकार्य केलं. सो नेहरू तारांगणामध्ये कशा पद्धतीने मुलांना बसवायचं, तिकडे परीक्षा घेता येईल. आणि त्याचबरोबर जेव्हा त्यांचा एखादा मोकळा दिवस असेल तर या सगळ्या कार्यक्रमामध्ये तेव्हा त्यांना मुंबई दाखवायची, म्हणजे मुंबईमधल्या कुठच्या गोष्टी दाखवायच्या त्यांना. ते आपल्या छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालयामध्ये गेले होते. ते त्याचबरोबर एक दिवस त्यातल्या काही जणांना आम्ही दहीहंडी कशी असते आणि गणपती बनवण्याचे आपले कारखाने असतात ते कारखाने कसे असतात तेही दाखवलं. अशा वेगवेगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग खूप आधीपासून करावं लागतं. प्रत्येक संघ विमानतळावर किती वाजता येणार, त्याला कसं कोण रिसीव्ह करणार, परत कसं पाठवायचं, सगळे खूप मोठी प्लॅनिंग त्याच्यामध्ये होते. आणि हे जवळ 1.5 वर्ष आमचं गेलो. जवळपास 64 देश याच्यामध्ये सहभागी